तुम्हालाही असे वाटत असेल की तुमच्या मुलांसोबत घरी इंग्रजीमध्ये बोलायला पाहिजे, तर हा व्हिडिओ अगदी खास तुमच्यासाठी आहे. ज्या पालकांना इंग्रजी येतं त्यांना मुलांशी इंग्रजीमध्ये बोलायला काहीच प्रॉब्लेम नसतो. Want to pick with you. Every time that Rupal comes to eat at your house, she comes back home and tells me, I have to learn how to cook from you. पण जे पालक स्वतः मराठी मीडियम मधून शिकले आहेत आणि अशा वेळी त्यांची मुले इंग्लिश मीडियम मध्ये जायला लागतात, मग अशा वेळी फील होते की आपल्यालाही जरा तरी इंग्लिश यायला हवे होते. एकतर मुलांशी इंग्लिश मध्ये बोलता यायला पाहिजे आणि शाळेमध्ये पीटीएम म्हणजे पॅरेंट्स टीचर मीटिंग मध्ये तर इंग्लिश मध्येच बोलावे लागते. As I discussed with Mr. Godbole at the last PTA, Sapna's performance continues to be excellent. Sorry, father. My English not good. अगर आपको कोई प्रॉब्लम नहीं हो तो जस्ट बिकॉज तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही त्यामुळे तुम्ही टीचर सोबत व्यवस्थित बोलू शकत नाही किंवा तुमच्या मुलांचा परफॉर्मन्स कसा आहे हे देखील विचारू शकत नाही. जी जी ओ ओ ओ ओ जी जी एले एले ई ई गुलू गुलू. तर या व्हिडिओमध्ये मी अशी काही वाक्य घेऊन आली आहे त्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमच्या मुलांसोबत इंग्लिश बोलू शकता. बेशक, बेफिक्र, बिंदास. आय एम अदिती, यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट, जिथे आपण खूपच सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश शिकत असतो आणि तेही रोज एका नवीन टॉपिक सोबत. अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर वाट कसली बघताय, फ्री आहे, सबस्क्राइब करायला विसरू नका. आता सुरुवात करूया आपण लहान मुलांसोबत कसे बोलायचे याने. ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग, झोपताना गुड नाईट, दुपारी गुड आफ्टरनून आणि संध्याकाळी गुड इव्हनिंग असे नक्की विश करा. कारण थोडंफार तुम्ही इंग्लिशमध्ये विश केले तर त्यांना पण सवय होईल आणि भाषेबरोबर मॅनर्स देखील महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलांना सांगायचे आहे की तुमच्या आई वडिलांचा आदर कर तर तुम्ही काय म्हणणार? रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. जर तुम्हाला म्हणायचे आहे की शिक्षकांचा आदर कर तर तुम्ही काय म्हणणार? रिस्पेक्ट युअर टीचर. तर अशा प्रकारे तुम्ही रिस्पेक्ट युअर हे बेसिक वापरून त्यापुढे मदर, फादर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, एल्डर्स म्हणजे वडीलधारे असे घालून अनेक सेंटेन्सेस बनवू शकतात. अशा प्रकारे अजून एक वाक्य सांगते. जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की आई वडिलांचं ऐका तर तुम्ही काय म्हणणार? लिसन टू युअर पॅरेंट्स. आता आई वडिलांच्या जागेवर जर तुम्हाला टीचर बोलायचं असेल तर सेंटेन्स तयार होईल लिसन टू युअर टीचर. तसेच लिसन टू युअर फ्रेंड, लिसन टू युअर फादर, लिसन टू युअर मदर, लिसन टू युअर ब्रदर, लिसन टू युअर ग्रँडमदर. बघा, फक्त बेसिक सेम यूज करून तुम्ही अनेक सेंटेन्सेस तयार करू शकता. आता बघूया रोज लहान मुलांबरोबर बोलली जाणारी वाक्य. तुझा दिवस कसा होता? हाऊ वॉज युअर डे? हाऊ वॉज युअर डे? तू माझ्यासोबत येत आहेस का? आर यू कमिंग विथ मी? आर यू कमिंग विथ मी? सरळ उभी रहा. स्टँड स्ट्रेट. स्टँड स्ट्रेट. व्यवस्थित बस. सीट प्रॉपरली. सीट प्रॉपरली. लवकर उठ. वेकअप अर्ली. वेकअप अर्ली. दात घास. ब्रश युअर टीथ. ब्रश युअर टीथ. जेवण तयार आहे. फूड इज रेडी. फूड इज रेडी. धुवून घे. वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. टीव्ही बंद कर. टर्न ऑफ द टीव्ही. टर्न ऑफ द टीव्ही. टिफिन घेऊन जा. टेक युअर लंच बॉक्स. टेक युअर लंच बॉक्स. तुला कळले का? डिड यू अंडरस्टँड? डिड यू अंडरस्टँड? हे लिही. राईट इट डाऊन. राईट इट डाऊन. इकडे ये. कम हियर. कम हियर. पुढे वाचायला सुरुवात कर. स्टार्ट रीडिंग फर्दर. स्टार्ट रीडिंग फर्दर. वाद घालू नको. डोंट आर्ग्यू. डोंट आर्ग्यू. हे त्याचे आहे, त्याला परत दे बेटा. इट्स हिज, गिव्ह हिम बॅक. इट्स हिज, गिव्ह हिम बॅक. तू माझ्यासोबत येत आहे का? आर यू कमिंग विथ मी? आर यू कमिंग विथ मी?
मला त्रास देऊ नको. डोंट अनॉय मी. डोंट अनॉय मी. तर आहेत की नाही हे सोपी वाक्य? तर ही वाक्य नक्की वापरायला सुरुवात करा. फक्त वाक्य पाठ करू नका, डेली बोलण्याची प्रॅक्टिस करा. सुरुवातीला चुका नक्की होतील, पण जर हे छोटे पाऊल, ही छोटी स्टेप तुम्ही आज घेतली नाही तर तुमच्या मनात इंग्रजी विषयी भीती कायम तशीच राहील. त्यामुळे व्हिडिओ पुन्हा बघा, म्हणजे तुमची रिव्हिजन देखील होईल. हा व्हिडिओ कसा वाटला मला फीडबॅक द्यायला विसरू नका. तुम्हाला अजून असे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोइंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.